मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौड न्यायालयाने यावेळी 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। सरकारी वकिलांनी मनोरमा खेडकर यांच्या 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मनोरमा यांच्याकडचं पिस्तूल, लँड क्रुझर गाडी, साथीदार याबाबतची चौकशी सुरू आहे। तसंच त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का याचा तपास करायचा असल्यास सरकारी वकिलांनी सांगितलंय। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांच्या समोर त्यांची सुनावणी झाली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण नेमकं काय? काही मिनिटांपूर्वी कोर्टानं ह्याबाबतचा आदेश सुनावला आहे। मनोरमा खेडकर यांना 3 दिवसांची म्हणजे 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे मनोरमा खेडकर यांचा मुक्काम पुढचे 2 दिवस पुण्यातल्या पौड पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये असणार आहे। आता आपण पाहतो की कोर्टातनं बाहेर मनोरमा खेडकर यांना नेलं जात आहे। हे कोर्टामध्ये अर्धा पाऊण तास सुनावणी झाली। सरकारी पक्षाच्या वतीनं, सरकारी वकिलांच्या वतीनं मनोरमा खेडकर यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, तशी विनंती करण्यात आली होती। मात्र त्याऐवजी केवळ 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मनोरमा खेडकर यांनी जो गुन्हा केलेला आहे किंवा जी घटना घडली साधारणपणे वर्षभरापूर्वीची आहे, त्यावेळी घटनेमध्ये वापरलेलं किंवा गुन्ह्यामध्ये वापरलेलं पिस्तूल हस्तगत करायचं आहे, जप्त करायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी जी गाडी, लँड क्रुझर गाडी त्यावेळी वापरली होती ती ताब्यात घ्यायची आहे। त्यांचे कोण साथीदार होते याच्याविषयी, कारण ते त्यांनाच माहिती, याविषयी माहिती घ्यायची आहे। आणि याशिवाय आणखी काही तक्रारी त्यांच्या संदर्भात असतील तर त्याबाबतचा तपास करायचा आहे। आणि यासाठी म्हणून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागवण्यात आली होती। मात्र यामध्ये मुख्य मुद्दा जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी जो मांडला त्यामध्ये की या गुन्ह्यामध्ये किंवा या FIR मध्ये कलम 307 हे आत्ता अलीकडे समाविष्ट करण्यात आलं। 12 जुलै रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 17 जुलैला म्हणजे काल या ठिकाणी नवीन कलम 307 हे त्यामध्ये ॲड करण्यात आलं, जे खुनाचा प्रयत्न केल्याचं कलम आहे। त्याकडे लक्ष वेधून घेत असताना सरकारी आरोपीच्या वकिलांनी असं सांगितलं की जर तक्रारदारांना याबाबत तक्रार होती तर ती त्यांनी त्याच वेळी म्हणजे पहिल्या जबाबात का नोंदवली नाही, दुसरा जबाब घेण्यात आला। त्यामुळे हे याचा कुठेतरी ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे जी कलम आधी लावली होती ती सर्व कलम जामीन पात्र आहे। फक्त 307 जे नंतर लावले ते वगळता आणि त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आलं। आणि या संपूर्ण सबमिशनचा किंवा याबाबतची निरीक्षणं नोंदवत कोर्टानं आज असा आदेश दिला आहे की पिस्तूल हस्तगत करण्यासाठी म्हणून, लँड क्रुझरचा गाडी हस्तगत करण्यासाठी म्हणून, त्याशिवाय इतर साथीदार आणि इतर संबंधित तपास ज्या गोष्टींसाठी ही पोलीस कोठडी सरकारी पक्षानं मागितली होती त्यासाठी म्हणून आज पोलिसांना पोलीस कोठडीमध्ये मनोरमा खेडकर यांना ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुढचा म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस हा पोलीस कोठडीत असेल आणि 20 तारखेला त्यांना पुन्हा याच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अगदी अरुण, यावेळी पिस्तूल, लँड क्रुझर आणि त्यांच्या सोबतच्या अनेक साथीदारांची जी ती चौकशी होणार असल्याची देखील बातमी येते, त्या संदर्भात नेमकं काय? ज्यावेळी घटना घडली होती किंवा गुन्हा घडला होता तो जून 2023 मध्ये घडला होता। संबंधित शेतकरी आणि या मनोरमा खेडकर यांच्यामध्ये जमिनीचा वाद आहे। ज्या जमिनीवरती हा प्रकार घडला होता त्यावेळी मनोरमा खेडकर यांच्यासोबत आणखी काही लोक होते जे त्या व्हिडिओमध्ये दिसतात, ते बाउन्सर किंवा सुरक्षा रक्षक असल्याचं दिसतंय। तर ते नेमके कोण होते? तर कारण ते या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्या विरोधात देखील हा गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाय मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांचं देखील या गुन्ह्यामध्ये नाव आहे। त्यामुळे यांची चौकशी करून त्यांना देखील कदाचित ताब्यात घ्यावं लागेल, कदाचित अटक करावी लागेल। तर त्याबाबतचा तपास करायचा आहे आणि त्याची संपूर्ण माहिती मनोरमा खेडकर ह्याच देऊ शकतात आणि त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी मागवली गेली। याशिवाय गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेलं पिस्तूल जे त्यांच्या हातामध्ये दिसतंय तर ते पिस्तूल हस्तगत करायचं आहे असं पोलिसांनी म्हटलंय। आणि त्याचप्रमाणे त्या गुन्ह्याच्या वेळी लँड क्रुझर गाडी घेऊन म्हणजे एक आलिशान गाडी घेऊन तिथे त्या गेल्या होत्या, ती गाडी सध्या कुठे, ती देखील हस्तगत करायची आणि म्हणून पोलीस कोठडी मागवली होती। अर्थात याला उत्तर देताना पिस्तूल आपण स्वतःहून सरेंडर करण्याची तयारी या आरोपीच्या वकिलांनी दाखवली आहे। आम्ही स्वतःहून पिस्तूल सबमिट करतो असं त्यांनी म्हटलंय आणि पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी त्यांनी मागणी किंवा विनंती केली होती। मात्र कोर्टानं अंशतः मागणी ती मान्य केली। 7 दिवसांच्या ऐवजी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। निश्चितच अरुण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे आहेत ते घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की साथीदार याबाबतची चौकशी
तसंच त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी कोर्टात सांगितलेलं आहे.